कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये अकडे पावसानं अक्षरशः थैमान घातलेला आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावामध्ये 6 मोठी ही विहीर गावामध्ये मेन विहीर आहे। काल या विहिरीचा पूर्ण जो भाग होता पूर्णपणे ढासळला। या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ कुटुंब राहतात। इथल्या 15 कुटुंबांना आता स्थलांतरित ग्रामपंचायतीने केलं आहे। पूर्ण भूस्खलन झालेलं आहे। जवळजवळ ही 200 ते 250 वर्षापूर्वीची विहीर आहे। पण आता या सध्या विहीर ही घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। पण विहिरीला कुठं बांधकाम नसल्यामुळं भर वस्तीत असल्यामुळं पूर्ण कठडा नसल्यामुळं पूर्ण इथल्या लोकांच्या घराला लागून ही भिंत असल्यामुळं हे पूर्ण भाग कोसळलेला आहे। मेन गावातून येणारा हा रस्ता सुद्धा संपूर्ण पडलेला आहे भूस्खलन झाल्यामुळं। त्यामुळं इंगळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, इथले पोलीस प्रशासन, प्रांत अधिकाऱ्यांनी रात्रीत येऊन इथल्या 15 कुटुंबांना इथलं स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि पूर्ण हा भाग पूर्ण सील करण्यात आला आहे। पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला। आपण कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त त्यांना ठेवण्यात आला आहे की जर एखादी घटना जर घडली, पूर्ण भाग ढासळलेला आहे। रस्ता जवळजवळ 10 ते 15 फुटाचा हा रस्ता पूर्ण ढासळून पूर्ण विहिरीमध्ये गेलेला आहे। प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे। पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आपल्याबरोबर इथले काही स्थानिक सरपंच आहेत। काय सांगाल साहेब, हे किती वाजता भूसंकलन झालेलं आहे? 25/3/2025 ला 2:55 पहिला विहिरीचं भूस्खलन झालं। हे पहिल्या स्टार्टला त्यात एक 11-12 कुटुंब म्हणजे दुकानं होती कमर्शियल, त्यांचं आतून भरपूर म्हणजे भरपूर नुकसान झालं। यात्रेच्या तोंडावर त्यांचं नुकसान झालेलं आहे। कमीत कमी अंदाजे प्रत्येकाचं 2-2.5 लाखाच्या प्रमाणात। काल परत त्या उत्तर बाजूची परत विहिरीचा कठडा कोसळून आम्ही 5 कुटुंब स्थलांतरित केल्यात। त्या कुटुंबाची व्यवस्था आम्ही मराठी शाळेमध्ये केलेली आहे आणि पोलीस प्रशासन, प्रांत मॅडम, सर्कल मॅडम, ग्रामविकास अधिकारी, सर्कल तलाठी भरपूर वेळोवेळी लक्ष आहे आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे। काय सांगाल, ही जुनी प्राचीन विहीर आता भूसंकलन झालं, गावातली विहीर आहे, काय कशी खबरदारी आता घेणार आहे सगळं? आता ही मुजवूनच घेतली पाहिजे। पूर्वी बांधकाम केलेलं होतं ते ढासळले। 40-50 वर्षापूर्वी बांधकाम केलेलं होतं ते ढासळले। आता परत ढासळून ह्या घरासनी धोका होऊ नये म्हणून आम्ही आता प्रशासनाकडे मागणी करतोय की हे मुजवून घ्यायची। मग ही जागा जी आहे ती खाजगी शेतकऱ्यांची आहे रस्ता सोडून। मग त्या प्रशासन म्हणतंय ती ग्रामपंचायतच्या नावावर करावी, मग आम्ही मुजवून घेतो किंवा तुम्ही मुजवून घ्या असं प्रशासनाचं म्हणणं आहे। मग ह्या वांद्यात हे मुजवायचं थांबलेलं आहे। तरी ह्यातनं लवकरात लवकर तोडगा काढून ताबडतोब ही विहीर मुजवण्यात यावी आणि रस्ता चालू करण्यात यावी एवढी माझी विनंती। ही जरी विहीर खाजगीमध्ये आहे ते सुद्धा मुजवण्याची मागणी केली आणि ती ग्रामपंचायत प्रशासनानं ताब्यात घेऊन हे करावं। आपल्यावर काही ग्रामस्थ आहे, काय सांगाल आणि कसं तुम्ही पाहताय याकडे? 3 महिने झालं भूस्खलन होऊन अद्यापही प्रशासनानं या भूस्खलनाकडे भूस्खलन झालं काल म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला चिरा पडल्या होत्या। चिरा पडल्यामुळं प्रशासनाला आम्ही जाणीव करून दिली होती। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि कालच्या पावसामुळे हा भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाला आहे व ह्या भूस्खलनामुळं पर्याय रस्ता जो आहे तो रस्ता निम्म्यापर्यंत खुला आहे, निम्म्यापर्यंत खुला नाही। तो रस्ता प्रशासनानं खुला करावा व जनतेला येण्या जाण्यास वाट करून द्यावी हीच प्रशासनाला विनंती आहे। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण जर भाग बघितला या विहिरीच्या अवतीभोवती पूर्ण कुटुंब राहतात। या कुठल्या कुटुंबांना स्थलांतरित केलंय, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे। कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यामुळं आपण जर बघितलं तर हे भूस्खलन मोठ्या प्रमाणात गावातली मोठी विहीर असल्यामुळे आणि इथल्या हा रस्ता जो गेलेला आहे तो लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थातून होईल आहे। पण प्रशासन बी पूर्ण ती खबरदारी घेतलेली आहे। कॅमेरामॅन निखिल विससे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इंगळी, इचलकरंजी।